MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH एनसी डेपोच्या प्रवासी निवारा कक्ष आणि कंट्रोल रूम, ज्याला नियंत्रण कक्ष डेपोचा बोलतो, अशा या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित माझे मित्र, महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री सन्माननीय प्रताप सरनाईक साहेब, ज्याने गेले अनेक वर्ष या ठिकाणी या उत्तर मुंबईचं नेतृत्व केलं, ते आमचे नेते सन्माननीय माजी खासदार गोपाळ शेट्टी साहेब, ज्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं, त्या दहिसर विधानसभा क्षेत्राच्या रणरागिणी सन्माननीय आमदार मनीषाताई चौधरी, या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष गणेश खंडकर, मुंबईचे उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे प्रकाश दरेकर, सन्माननीय राज सुर्वे, RPIचे या जिल्ह्याचे अध्यक्ष रामदास आठवलेंच्या कवितांचे खरे वारसदार, कारण आठवले साहेब आले की कवितांशिवाय त्यांचं भाषण संपत नाही आणि रमेशने तो गुण व्यवस्थित घेतलेला आहे, असे रमेश गायकवाड, संजय घाडी, मीनाताई पानमन, निखिल व्यास, प्रीतम पंडागळे, महामंत्री ललित शुक्ला, कृष्णा दरेकर, विक्रम चोगले, नव्यानंच भारतीय जनता पार्टीचे नियुक्त झालेले, जिथे कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या ठिकाणचे मंडळाचे अध्यक्ष, मागाठाणे उत्तर मध्यचे सन्माननीय अमित उतेकर, अविनाश रॉय, सोनाली नुखुरे, अमर शहा, निशाताई परुळेकर, STचे अधिकारी सन्माननीय सहव्यवस्थापक यामिनी जोशी, विभाग नियंत्रक पळसकर, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर आणि व्यासपीठासमोर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित बंधू भगिनी आणि मातांनो, सर्वप्रथम मी या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईन की या देशाचं नेतृत्व करत असताना जेव्हा युद्धजन्य परिस्थिती झाली आणि आपल्या निरपराध अशा लोकांना जेव्हा भारतीयांना त्या ठिकाणी मारलं गेलं आणि त्याचा बदला काय असतो, जसं मनीषाताईंनी सांगितलं त्याचप्रमाणे भारत झुकेगा नाही आणि अशा पद्धतीने पाकिस्तानला कशा पद्धतीने बेजार केलं, दहशतवाद्यांचे तळ कशा पद्धतीने उद्ध्वस्त केले, हे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे। आणि त्याच्यामुळे पाकिस्तानची जनता भयभीत होती, बंकरमध्ये लपत होती, सैरावाईला पळत होती। त्यावेळेला मुंबईसह महाराष्ट्रासह देशातली लोक सुरक्षित आपलं कामकाज करत होते। त्याचं सारं श्रेय या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब
यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला जातं, याचा आवर्जून या ठिकाणी उल्लेख करतो. आणि म्हणून सगळ्यांना वाटलं असेल की तिरंगे या ठिकाणी दिसत आहेत, कारण या तिरंग्यांचा सन्मान मोदी साहेबांनी त्या ठिकाणी केलाय. आणि म्हणून आजचा दिवस एक आगळा वेगळा असा दिवस आहे. खरं म्हणजे कार्यक्रम होईल नाही होईल, युद्धाचं काय होतंय, अशा प्रकारचं वातावरण होतं. खरं म्हणजे हे उद्घाटन प्रतापजी पियुष गोयल साहेबांना त्या ठिकाणी सांगितलं होतं, ते उद्घाटनालाही त्या ठिकाणी येणार होते. परंतु तुमच्याही नशिबात आहे आणि आमच्याही नशिबात आहे की ते उद्घाटन आज आपल्या शुभ हस्ते होतंय, आशिषजींच्या उपस्थित होतंय. कारण पियुषभाई आपल्या केंद्रात एक जबाबदार मंत्री आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर जे कॉमर्स अँड इंडस्ट्री खातं आहे, म्हणजे जो आंतरराष्ट्रीय व्यापार होतो, अशा प्रकारचं एक महत्वाचं खातं त्यांच्याकडे आहे. आणि त्याचबरोबर मोदी साहेब अमितभाईंच्या विश्वासातले असल्या कारणानं या युद्धजन परिस्थितीमध्ये त्यांची आवश्यकता त्या ठिकाणी दिल्लीला होती. आणि म्हणून त्यांनी सांगितलं आपण कार्यक्रम त्या ठिकाणी करून घ्या. आणि अशा प्रकारचा कार्यक्रम आज या ठिकाणी प्रतापजींच्या शुभ हस्ते संपन्न या ठिकाणी होतोय. गोपाळजी, माझ्यासाठी हा कार्यक्रम कौटुंबिक, भावनिक आणि संवेदनशील आहे. कारण जेव्हा खाकी ड्रेस बघतो, एसटी कंडक्टर असो, ड्रायव्हर असो, तेव्हा प्रतापजी माझ्या बालपणामध्ये सगळ्या आठवणी त्या ठिकाणी माझ्या नजरेसमोर येतात. म्हणजे पूर्वी तो ट्रे असायचा, अजूनही ट्रे आहे ना, तो आतमध्ये तिकीट असायची. वडील एसटी कंडक्टर मध्ये माझे होते आणि ते ट्रे जे असायचं प्रतापजी एसटीचं, ते खेळून आम्ही गाडी गाडी करायचो आणि ते ट्रे बी लावायचो. मी पण कंडक्टर व्हायचो. ती गाडी गावाकडे असते ना, चाकं लावून लाकडी आपण करतो, आणि मग डेपो, मग त्या गाड्या थांबवायच्या. आणि त्यावेळेला एसटी कंडक्टर असो, ड्रायव्हर असतो, एसटी कर्मचाऱ्यांचं जीवन मी जवळून पाहिलंय. प्रतापजी, आपण या राज्याचे परिवहन मंत्री आहात. आम्ही आमच्यासाठी मागूच, डेपो चांगले मागू, गाड्या चांगल्या मागू, आपण येथे द्याल ही. परंतु जो एसटी ड्रायव्हर त्या ठिकाणी गाडी चालवतो, त्याचं आरोग्य आणि त्याची सुरक्षितता नसेल तर आपल्या एअर कंडिशन डेपोचा सुद्धा गाडीचा उपयोग नाही, हे मानणारा कार्यकर्ता मी आहे. त्याच्यामुळे एसी आपण बस कराल, पण एसी बस मध्ये असणारा त्या ठिकाणचा माझा कंडक्टर असेल, ड्रायव्हर असेल, त्याला जर मानसिक समाधान नसेल, त्याला जर मानसिक स्वास्थ्य, त्याचं आरोग्य चांगलं नसेल, तर एसी गाडीचंही त्याला काही सुख त्या ठिकाणी लाभणार नाही, त्याला आनंद वाटणार नाही. आणि मला अपेक्षा आहे, आपण विद्यार्थी चळवळीपासून आपण त्या ठिकाणी मित्र आहोत. तुमचा प्रवासही मला माहित आहे. म्हणजे प्रतापजी पण शून्यातनं विश्व निर्माण करत आज या राज्याचे कॅबिनेट मंत्री, परिवहन मंत्री त्या ठिकाणी आहेत. म्हणजे मी चुकत नसेन तर प्रतापजी रिक्षा ड्रायव्हर होते, रिक्षा चालवायचे. आणि त्यामुळे रिक्षा ड्रायव्हर त्या ठिकाणी आज राज्याचा परिवहन मंत्री होतो आणि दुसऱ्या रिक्षा ड्रायव्हर तर मुख्यमंत्री त्या ठिकाणी झाले. म्हणजे रिक्षा ड्रायव्हरना कुणी कमी समजू नका. आणि त्यामुळे प्रतापजींनी या खात्याचा कारभार घेतल्यापासून मी ते मित्र आहेत म्हणून कौतुक करत नाही, परंतु या राज्यामध्ये निवडक 2-4 मंत्री ज्या ठिकाणी उत्तम काम करतात, म्हणजे बाकीचे काही काम करत नाही असं मला काही म्हणायचं नाही, त्याच्यामध्ये सर्वाधिक खातं गतिमान करत
आमूलाग्र अशा प्रकारचे चेंजेस करण्याची भूमिका घेऊन काम करणारा मंत्री कोण असेल तर ते प्रताप सरनाईक आहेत. हे या जाहीर कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायला त्या ठिकाणी मला कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी अडचण नाही. आणि म्हणून प्रतापजी, माझी आपल्याकडे विनंती राहणार आहे, कामगाराचं दुःख काय असतं. सन्माननीय आशिष शेलार साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या ठिकाणी स्वागत करूया. माननीय आशिष शेलार साहेब जे आपल्या उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, जिल्ह्याचेही पालकमंत्री आहेत, आपल्या पक्षाचेही मुंबईचे पालक आहेत. त्या आशिष शेलार साहेबांचं मी या ठिकाणी मनापासून या उद्घाटनाच्या निमित्तानं स्वागत करतो. आम्ही घड्याळ लावून तुम्ही कधी येताय, कसे येताय, कुठपर्यंत येताय याचा अंदाज घेऊन त्या ठिकाणी आम्ही इकडे बॅटिंग चालू आहे. जसं मोदी साहेब अंदाज घेत होते पाकिस्तानचे काय काय करतायत आणि ठोकत होते, तसे इकडे आमची भाषणांची ठोकाठोकी सुरू आहे. आणि मी जे सांगत होतो की कर्मचाऱ्यांसाठी आपण आज आशिषजी आपण एक महत्वाचे नेते आहात, मंत्री आहात की एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी त्या ठिकाणी वेळेत पगार होत नाही. आणि सरकार आपलं हिम्मतबाज सरकार आहे, त्याच्यामुळे त्याच दिवशी वेळेत एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कसा होईल यासाठी आपण त्या ठिकाणी शिंदे साहेबांकडे बोला, आशिषजी मी त्या ठिकाणी देवेंद्रजींकडे बोलू आणि एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत सुरक्षित पगार मिळण्यासाठी आपण काळजी घ्या. आणि एक पवित्र काम आपल्या या ठिकाणी कारकिर्दीत व्हावं अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. खरं म्हणजे 2 वर्ष आशिषजी हे बनून आहे, पण उद्घाटनाला वेळच नव्हता. कारण तुम्ही इकडे जा तिकडे जा महाराष्ट्रात पाठवत असतात. माझी 40 उद्घाटनं बाकी आहेत. किती 40 अभ्यासिकांची उद्घाटनं बाकी आहेत. ग्रंथालय आहे, वनग्रंथालय आहे, नॅशनल पार्कचा गेट आहे, गार्डन्स आहेत. नको नको निवडणूक बाकी आहे. एक एक प्रत्येकाला संधी देऊ ना, एकाच वेळेला कसं सगळं करून चालेल. आता आपण कसा युद्धात ब्रेक घेतलाय, त्याच्यामुळे आज हे उद्घाटन या ठिकाणी संपन्न होणार आहे. मी जास्त बोलणार नाही, कारण प्रतापजींचं आशिषजींचं भाषण ऐकायचं आहे. लवकरात लवकर प्रतापजी हा डेपो चांगल्या पद्धतीनं विकसित कसा होईल याकरता आपण शासन स्तरावर त्या ठिकाणी निर्णय घ्या. कारण कोकणामध्ये 150च्या 200च्या वर बसेस या ठिकाणी जातात, फेऱ्या होतात. पश्चिम महाराष्ट्राला 70-80 फेऱ्या त्या ठिकाणी असतात. आणि विशेषतः कोकणचा वर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातला वर्ग मोठ्या प्रमाणावर या डेपोच्या माध्यमातून आपल्या गावाला त्या ठिकाणी जात असतो. आणि त्याच्यामुळं या मुंबईला साजेस, आमच्या या बोरवलीला साजेस या ठिकाणी हे बस स्थानक त्या ठिकाणी करावं, यासाठी मी आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती करतो. आशिषजींकडे काही जाहीर कार्यक्रमात मागायची आवश्यकता नाही. आम्ही त्यांना भेटलो, सांगितलं की ते पालकमंत्री आहेत, जो जो आम्हाला निधी लागेल तो त्या ठिकाणी निश्चितपणे देणार आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांचंही मी मागाठाणे विधानसभा क्षेत्रामध्ये या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. प्रतापजी हा बसथांबा आता झालेला आहे. लवकरच काही महिन्यात हा सुद्धा एअर कंडिशन या ठिकाणी आम्ही करू, जेणेकरून गरमीच्या दिवसामध्ये त्या ठिकाणी घाम गाळत त्या ठिकाणी एसटीची वाट बघत या ठिकाणी प्रवाशांना थांबावं लागणार नाही. तशा प्रकारची सुद्धा सुविधा येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आपण या ठिकाणी करू. आपण दोन्ही मंत्री या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपलं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि लवकरात लवकर हा डेपो प्रतापजी आपल्या हातून याचं भूमिपूजन व्हावं, आपल्या कारकिर्दीत व्हावं, आपल्या सरकारच्या कारकिर्दीत व्हावं, अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. इथे
रेस्ट हाऊस पण आहे कर्मचाऱ्यांचं. प्रतापजी रेस्ट हाऊस आहे ते एवढं खराब होतं, तिथे पंखे पण नव्हते, लाईट पण नव्हती. कंडक्टर ड्रायव्हर आले तर अत्यंत बिकट अवस्था त्या ठिकाणी होती. मग एक दिवस मी आमदार असताना त्या ठिकाणी विधानसभेचा गेलो होतो, तात्पुरत्या व्यवस्था त्या ठिकाणी लावल्या होत्या. तर आपण जे काय भविष्यामध्ये विकासाचं मॉडेल करू त्याच्यामध्ये या कर्मचाऱ्यांचं रेस्ट हाऊस असेल, त्यांच्या सुविधा असतील, प्रवाशांच्या सुविधा असतील, याला आपण त्या ठिकाणी प्राधान्य देऊया. कारण गाडीची 2 चाकं हे कर्मचारी आणि प्रवासी आहेत. केवळ रबरी चाक नाही, तर एका बाजूला कर्मचारी एका बाजूला प्रवासी हे दोघे आहेत. म्हणून ही परिवहन व्यवस्था त्या ठिकाणी आहे. आपल्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी परिवहन व्यवस्था आणखी सशक्त व्हावी. दोन्ही कर्तृत्ववान आणि क्षमतावान मंत्री आहेत. आमच्या आशिषजी सुद्धा सांस्कृतिक मंत्री आहेत. त्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून सुद्धा आज ते खातं जिवंत आणि गतिमान करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतं आहे. आणि त्यामुळे दोन्ही क्षमतावान अशा प्रकारचे कॅबिनेट मंत्री या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH